जोशीच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेतनं सुखरूप वाचलेल्या सुजाता शिंदे यांनी तो थरारक क्षण उलगडून सांगितलाय। दरम्यान यापूर्वीही इथे कचरा ढासळलेला होता। वरिष्ठांना सांगूनही तात्पुरती डागडुजी झाली। इमारतीला संरक्षक भिंत सुद्धा नव्हती असा गंभीर आरोपच त्यांनी केलाय। आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सुजाता शिंदे यांच्याकडनं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। 8 तारखेला दुर्घटना घडली। आतापर्यंत 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पहिल्या दिवशी अजूनही शोध कार्य सुरू आहे। पहिल्या दिवशी या इमारतीच्या मलब्याखालून ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्या सुजाता शिंदे आपल्यासोबत आहेत। ताई, आता प्रकृती कशी आहे तुमची? आता सुधारते प्रकृती, म्हणजे ठीक आहे, बरं वाटते। थोडंसं चालणं वगैरे सुरुवात केली आजपासूनच, व्यवस्थित आहे प्रकृती जरा। म्हणजे त्या दिवशी नक्की काय घडलं होतं तुमच्या डोळ्यात? किंवा डोंगरावरील कचरा हळूहळू खाली येत होता। तुम्ही तुमच्या वरिष्ठांना पण सांगितले की डोंगरावरील कचरा खाली येतोय? हां, सांगितलं होतं आणि याची माहिती सगळ्यांना होती की डोंगर ढासळणार आहे, पण एवढा सगळा ढासळेल असं कल्पना नव्हती। त्यांना वाटलं थोडासा ढासळते म्हणजे एक साईडने बॅक साईडने थोडा ढासळेल डोंगर, म्हणून एवढं म्हणजे त्यांनी मनावरती घेतलं नाही। आणि त्या दिवशी मग दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही सगळे जेवायला बसलो आणि अचानक सरांचं लक्ष गेलं की डोंगर ढासळते म्हणून। मग त्यांनी आरडाओरडा चालू केला आणि सांगितलं की डोंगर घसरते म्हणून पळा म्हणून। मग आम्ही सर्व पळालो तर माझे काही कर्मचारी होते ते किचनच्या डोअरच्या बाहेर पडले। ते बाहेर गेले, 5-6 जण असतील आणि आम्ही 4-5 जण मध्ये होतो। मग आम्ही पळालो, पण तोपर्यंत आम्हाला खूप जोरचा झटका बसल्यामुळं आम्ही तिथेच कोसळलो खाली आणि तिथंच अडकलो आम्ही। आतमध्ये तुम्ही किती जण होतात? NDRFचे जवान कधी तुमच्यापर्यंत आले? अग्निशमन दलाचे अधिकारी आले? तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? कशा प्रकारे धीर दिला? आम्ही जवळजवळ काहीतरी 5-6 तास आतमध्ये असेल आणि 6 तासानंतर त्यांची टीम आमच्यापर्यंत पोचली, आवाज देऊन आम्हाला की तुम्ही आहात का तिथे? कोणी रिस्पॉन्स देते का? तुम्हाला आमचा आवाज येतो आहे का? तुमच्यापर्यंत पोचतो आहे का? तर आमच्या सरांनी आणि माझे कर्मचारी सचिननी यांनी सांगितलं की हो, आम्हाला तुमचा आवाज येतो आहे। आम्ही सरांनी मोबाईलचे लाईट वगैरे दाखवून त्यांना इशारा दिला की आम्ही या ठिकाणी अडकलो आहे, आम्ही 6-7 जण आहोत। मग त्यांनी आमच्यापर्यंत येऊन सुरक्षित आम्हाला बाहेर काढलं। ती जी इमारत आहे ती नक्की तिथं काय चालायचं? तुम्ही तिथं काय काम करायचा? आणि ती बिल्डिंग कधी बांधली होती इमारत ती? बिल्डिंगला आत्ता वर्ष अजून झाले नाही बांधलेलं। मी तिथं 6 वर्षापासून कॅन्टीनमध्ये काम करते, कॅन्टीनचे कर्मचारी म्हणून काम करते। आले गेलेले गेस्ट यांना नाश्ता हे सर्व करते आणि काही अधिकारी म्हणजे सगळा जो मेन स्टाफ होता त्याच बिल्डिंगला बसायचा सगळा। खालच्या फ्लोअरला, वरच्या फ्लोअरला सगळे तिथेच बसायचे ते स्टाफ। म्हणजे बाकीचं हे येणारे जाणारे कोणाचे गेस्ट वगैरे आले, ही मीटिंग वगैरे तिथेच अटेंड व्हायच्या सगळ्या त्या बिल्डिंगमध्ये। साधारण किती कर्मचारी होते तिथं उपस्थित त्यावेळी दुर्घटनेच्या वेळी? साधारण तरी 8 16 आणि वरचे काहीतरी 6 असे कर्मचारी माझ्या अंदाजाने तरी असतील। कारण लंच टाईम होता, कोणी लंचला बाहेर जातं त्या टाईमात, कोणी तिथेच बसतं, टिफिन आणले तर तिथंच बसते। ज्यावेळेस आम्ही बसलो तेव्हा आम्ही 16 जण असोल तिथं आणि वरच्या टॉपला काहीतरी 4-5 जण होते। ती जी इमारत आहे त्या इमारतीभोवती संरक्षण भिंत होती का? आजूबाजूचा परिसर मोकळा होता का? आणि तो त्या बाजूने एक रोड जाताना दिसतोय काही पलीकडच्या बाजूला आपण पाहिलं तर तो रोड कसल्या स्वरूपाचा आहे? ती संरक्षण भिंत त्या रोडला लागून होती का भिंतच नव्हती बिल्डिंगच्या बाजूला? नाही, बिल्डिंगच्या बाजूने भिंत वगैरे असे काहीच नाही आहे। जो रोड जातो तोही कच्चाच आहे, कारण प्रॉपर हे पावसाचं पाणी वगैरे पडतं त्याच्यामुळे ते खाचखळगे आहेत त्या रोडला, मोठमोठ्या गाड्या वगैरे जातात, त्याच्यामुळे तो रोड कच्चाच आहे।